इथं जमलेल्या सर्व शिवमावळ्यांना, शिवश्रीधरांना, धारकऱ्यांना, वारकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, समस्त माता माऊलींना, मंत्र मंडळीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा। खरं तर ज्या आईचं स्वप्न होतं की या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अखंड हिंदुस्थानामध्ये भगवा फडकावा, ज्या मातेने या महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती मिळवून दिल्या, त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्याची संकल्पना या मातीमध्ये मांडणारे, स्वराज्य संकल्पात शहाजीराजे भोसले, प्राण सोडला पण धर्म नाही सोडला, ऐसा छत्रपती संभाजी राजा एकच होऊन गेला, ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। त्याचबरोबर ज्या योद्ध्याने कधी आपला मस्तक परक्या सत्तेपुढे झुकवला नाही आणि जो योद्धा शेवटच्या श्वासापर्यंत इथल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत राहिला, ते मेवाडचे राणा महाराणा प्रतापसिंग सिसोदिया। त्याचबरोबर सम्राट पृथ्वीराज चौहान, सम्राट अशोक मौर्य, गुरु गोविंद सिंहजी महाराज, गुरु तेज बहादुरजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला भगवा, ज्या योद्ध्याने मध्य आणि उत्तर भारतामध्ये बुलंद ठेवला, मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी ज्या योद्ध्याचा एक सिंहाचा वाटा आम्हाला म्हणावा लागेल, ते म्हणजे माळव्याचे सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर, त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती यशवंतराव होळकर। परकीय यवनांनी या हिंदुस्थानामध्ये हैदोस माजवला, उत्तर हिंदुस्थानामध्ये यवनांनी हैदोस माजवला आणि बघता बघता त्या भारतीय संस्कृती ती त्या ठिकाणी नष्ट होत होती आणि 18व्या शतकामध्ये राज्यकारभाराबरोबरच इथल्या संस्कृतीला महत्त्व देऊन जर कोणी त्या मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल ना, तर आम्हाला एकच नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर। त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पहिल्यांदा जर कोणी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड पुकारला असेल ना, तर आम्हाला एकच नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे पुरंदराचा ठाण्या वाघ, भारत मातेचे वीर सुपुत्र, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक। त्याचबरोबर ज्या महामानवामुळे मी तुमच्या समोर थांबून 4 शब्द बोलू शकतो, ज्या महामानवाने भारत देशातल्या सामान्य नागरिकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याचबरोबर भारत देशाच्या संविधानासमोर या ठिकाणी नतमस्तक होतो। त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचून या जगाला माणूस धर्माची शिकवण देणारे संत श्री ज्ञानोबा राय, मोको कहां ढूंढोगे बंदे मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मस्जिद ना काबे कैलास में, मैं तो तेरी सांसों की सांस में, या काव्यातून खऱ्या अर्थाने भगवंताची ओळख या जगताला करून देणारे संत श्री कबीर महाराज, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत भगवत धर्माची पताका या महाराष्ट्रातून पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे संत श्री नामदेव महाराज। त्याचबरोबर जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ऐसे सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो रगली। ज्या संतांच्या अभंगातून आज सुद्धा आमचा समाज प्रेरित होतो, ज्या संतांनी असं काव्य त्या ठिकाणी त्या काव्याची रचना केलेली आहे, आज सुद्धा आमचा समाज त्या संतांच्या त्या चरित्रातून त्या अभंगातून प्रेरित होत असतो, ती एका कवितेची ताकद आहे। पण अलीकडच्या काळामध्ये कविता थोड्या वेगळ्या झाल्या बरं का। एकदा काय झालं तुम्ही का, माझ्या मित्राला एक मेसेज पाठवला, हे पांड्या तुम्ही कविता करतोस, मला एका पूर्ववरती प्रेम कविता कर ना। आता तिच्या मनात मला काय करणार आहे, मग मी त्याला कविता केली। अलगत मी शिरलो तिच्या गल्लीमध्ये, होती माड्यावरती माडी, नेसुनी बसली ती लागली साडी, मी तिच्याकडे पाहिलो ती माझ्याकडे पाहिली, ती गोड गालात हसली आणि डोसक्यात मारत बसली। भावना सांगण्याचं तात्पर्य काय, अलीकडच्या काळामध्ये गीत वेगळे झाले, अलीकडच्या काळामध्ये कविता वेगळ्या झाल्या। काय म्हणतात वामनदादा कडक, माणसाने अशी गीत गावे की त्याचे हित व्हावे, ज्या गीतातून माणसांचं हित झालं पाहिजे, ज्या काव्यातून माणूस घडला पाहिजे, ज्या कवितेतून माणसाला खरा धर्माचा अर्थ कळाला पाहिजे, ते गीत या समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरित आहे। आणि अशा काव्याचं
अशा अभंगाचं रचना त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानोबा महाराजांनी, संत नामदेव महाराजांनी, संत एकनाथ महाराजांनी केलेली आहे. आणि अशा त्याचबरोबर संत गाडगे बाबा महाराज, संत तुकडोजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा पोवाडा परदेशामध्ये जाऊन गायन करणारे लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, अशा समस्त थोर पुरुषांना, महामानवांना, महापुरुषांना, महामातांना मी पांडुरंग वामनराव धुमाळ तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. खरं तर माझा परिचय या ठिकाणी सांगण्याची गरज नाही, बरोबर आहे. पण मी एक थोड्या वेगळ्या पद्धतीने माझा परिचय देत असतो की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कट्ट्यावर बसून शिट्ट्या घालत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा डोसक्याला फट्टा बांधून गावोगावी फिरून शिवचरित्र इथल्या लोकांच्या मनामध्ये रुजवणारा पट्टा आहे. याच्यापेक्षा मोठा परिचय आपला काहीच नाही बरं का. आणि ती खरी अर्थानं कुठून जर सुरुवात झाली असेल ना तर ती माझ्या गावातून सुरुवात झाली आहे. आणि याचा मला सगळ्यात मोठा अभिमान आहे. मित्रांनो, हा देश कोणाचा? हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा, हा देश भगवान श्री कृष्णांचा, हा देश माझ्या गौतम बुद्धांचा, हा देश वर्धमान महावीरांचा, अशोक मौर्यांचा, महाराणा प्रतापांचा, हा देश सम्राट पृथ्वीराज चव्हाणांचा, हा देश माझ्या इथल्या ज्ञानोबाचा, तुकोबाचा, धारकऱ्यांचा, वारकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा. एका काळामध्ये भारत देशाची समृद्धी उच्च स्तरावरती होती. भारत देश सगळ्यात श्रीमंत देश म्हणून ओळखला जायचा. सोन्याची चिडिया म्हणून आपला भारत देश एका काळामध्ये ओळखला जायचा. आणि हे भारत देशाचं वैभव पाहून, ही भारत देशाची समृद्ध संस्कृती पाहून काही परकीय यवनांची नजर या हिंदुस्थानावरती पडली. आणि इसवी सन 712 साली यवनांचं पहिलं आक्रमण या हिंदुस्थानावरती झालं. उत्तरी हिंदुस्थानामध्ये आणि वायव्य हिंदुस्थानामध्ये यवनांचे आक्रमण होऊ लागले. प्राचीनातली प्राचीन भव्य दिव्य संस्कृती जमीनदस्त होऊ लागली. आया बहिणींच्या आबरूची लक्तर होऊ लागली. मंदिरं नष्ट होऊ लागली. तक्षशिला विश्वविद्यालय, नालंदा विश्वविद्यालय सारखे विश्वविद्यालय आता जमीनदस्त होत होते, जळून फुळून खाक होत होते. बघता बघता 11व्या शतकामध्ये यवनांची सत्ता उत्तर हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली. आणि त्यानंतर 2 शतकानंतर परत एक यवनी सत्तेचा उगम उत्तर हिंदुस्थानामध्ये झाला. त्या सत्तेचं नाव म्हणजे खिलजी सल्तनत. आणि जलालुद्दीन खिलजीचा खून करून त्याचा पुतण्या अलाउद्दीन खिलजी हा खिलजी वंशाचा सुलतान झाला. आणि याच अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये या अलाउद्दीन खिलजीची नजर पडली ते दक्षिण हिंदुस्थानावरती, म्हणजेच आपल्या दख्खन प्रांतावरती. आणि अलाउद्दीन खिलजीने त्याचा सेनापती मलिक कफूर या सेनापतीपाशी 10,000ची फौज दिली. आणि ती 10,000ची यवनांची फौज दख्खनवरती आक्रमण करू लागते. बुंदेलखंड, माळवा ओलांडून ती फौज थेट धडकते महाराष्ट्रावरती. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कोणाचं राज्य होतं? महाराष्ट्रामध्ये राज्य होतं देवगिरीच्या यादवांचं. याच देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी भगवंताकडे स्वतःसाठी काही दान न मागता इथल्या लोकांसाठी दान मागितलेलं आहे. काय म्हणतात ज्ञानोबारा भगवंताकडे? आता विश्वात मध्ये देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शुणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. भगवंताकडे स्वतःसाठी काही दान न मागता माझ्या ज्ञानोबारायांनी त्या लोकांसाठी दान मागितलेलं आहे. पण हा माझ्या वारकरी संप्रदायाचा माणूस धर्म, हा माझ्या ज्ञानोबाचा तुकोबाचा माणूस धर्म त्या यवनांना कुठे करणार होता? डोळ्याला धर्मांधतेची पट्टी बांधलेले काही यवनांनी बघता बघता महाराष्ट्रावरती हल्ला केला. देवगिरीच्या यादवांवरती हल्ला झाला. रामराय यादव आणि त्याचा पुतण्या सिंघनदेव यादव या दोन्ही आपल्या राजांचा त्या काळामध्ये 1294 साली पराभव झाला. आणि अवघ्या देवगिरी प्रांतावरती चांद ताऱ्याचा हिरवा ध्वज फडकला. अवघ्या महाराष्ट्र गुलामगिरीच्या अंतरामध्ये बघता बघता 4 शतक लुटली. 16व्या शतकामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये मुघल सत्तेचा पाया भरभक्कम झाला. उत्तरेला मुघल,
दक्षिणेला निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, बरीदशाह, इकडे कोकण किनारपट्टीवरती इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ते जंजिरेकर सिद्धी, अवघ्या यवनी सत्ताने व हिंदुस्थान लढला. कोण वाचवणार आहे हिंदुस्थानाला? कोण मिळून देणार स्वातंत्र्य? उत्तरेतला हिमालय ढसा 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 रडत होता आणि आमचा हा दक्षिणेतला पश्चिमेचा सह्याद्री इथल्या मराठ्यांना हाक मारत होता. ए सह्याद्रीच्या वाघांनो, ए नामी मराठ्यांनो, अरे काय करताय? परकीयांच्या दरबारामध्ये चाकरी करताय? परकीयांसमोर जाऊन मुद्रे झाडताय? अरे माझ्याकडे बघा, या गुलामगिरीच्या साखळदंडात तोडून काढा नामी मराठ्यांनो. मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे, मी तुम्हाला साथ देईन. ती हाक होती त्या सह्याद्रीची, ती हाक होती त्या या बहिणींच्या अब्रूच्या लक्करांची, ती हाक होती गोट्यातल्या गौ मातेची, ती हाक होती मंदिरावरच्या कळसांची, ती हाक होती दारातल्या तुळशी मातेची. पण कोण ऐकणार ती हाक? आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ती हाक ऐकली ना, त्यांची मुंडकी धडा वेगळी झाली. पण पुढच्या काळामध्ये ती हाक ऐकू गेली फक्त दोन व्यक्तींना. एक वेरूळच्या मातीमध्ये जन्माला आलेले, वेरूळच्या भोसले पाटील घराण्यामध्ये जन्माला आलेले शहाजीराजे भोसले, आणि दुसरी हाक ऐकू गेली त्याच देवगिरीच्या यादवांचे थेट वंशज म्हणजे लखुजीराजे जागोराव यांच्या सुकन्या म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब आणि यांच्या पोटी आज दिवस 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीच्या किल्ल्यावरती एका रत्नाचा जन्म झाला. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एक सिंह गरजला. आता त्या सह्याद्रीला कुठेतरी वाटत होतं, हा माझा सिंह मला स्वातंत्र्य मिळवून देईल, हा स्वराज्य उभं करेल. आणि शिवाई देवीच्या नावावरून त्या सिंहाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. शिवाजी शहाजीराजे भोसले यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. आणि बघता बघता शहाजीराजे लहानाचे मोठे होत होते. बघता बघता 10 वर्षाचे झाले आणि माँसाहेब जिजाऊ त्यांच्यावरती संस्कार करत होत्या. शहाजीराजेंच्या आदेशावरून 10 वर्षाचे शिवाजीराजे कर्नाटकचा प्रांत बघण्यासाठी आपल्या कर्नाटक प्रांतामध्ये आले. आणि त्यावेळेस 10 वर्षाच्या शिवाजीराजांनी कर्नाटकचा प्रांत पाहावयास सुरू केला. काय परिस्थिती आहे कर्नाटकाची? प्राचीनातली प्राचीन मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत, आपली संस्कृती नष्ट पावलेली आहे. दिवसा ढवळ्या रस्त्यावरती गाय कापली जाते आणि त्या गायीचं रक्त तुळशीवरती टाकलं जातं. आपल्या आया बहिणीच्या अब्रूची लत्तर होत आहेत. काय पाहायचं 10 वर्षाच्या शिवाजीराजांनी? त्यावेळेस शिवाजीराजे आपल्या आबासाहेबांना शहाजीराजांना प्रश्न करतात, आबासाहेब काय होय? माँसाहेब तर आम्हाला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत होत्या, माँसाहेब तर आम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या गोष्टी सांगत होत्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगत होत्या, प्रभू श्री रामचंद्रांच्या गोष्टी सांगत होत्या, पण आम्हाला ती आज संस्कृती दिसत नाही. आबासाहेब कुठे गेली आमची ती संस्कृती? कुठे गेली आमची ती लोक? ही विकृती आम्ही पाहिजे का आबासाहेब? आणि तेव्हा शहाजीराजे शिवाजी राजांना उत्तर देतात, शुभा आपण गुलामगिरीच्या अंधारामध्ये आहोत शुभा, आपण यवनांच्या चाकरीमध्ये आहोत शुभा, पण तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय, तुम्हाला स्वराज्य उभं करायचंय शुभा. शहाजी राजांनी आपल्या पुत्राच्या मनामध्ये स्वराज्याची संकल्पना जागृत केली. महाराजांनी शिवाजी राजांना गुलामगिरीची जाणीव करून दिली. शुभा तुम्हाला स्वराज्य उभं करायचंय. काय दिलंय का बापाने आपल्या पुत्राला स्वप्न? शुभा स्वतःसाठी जगायचं नाही, लोकांसाठी जगायचंय, रयतेसाठी जगायचंय, माता माऊलींसाठी जगायचंय. पण आमचे मायबाप आज आम्हाला काय स्वप्न देतात? हो ए धरावाई बिडी चुलीतून पेटून आणि तेव्हा चुलीतून पेटून आणेपर्यंत तेव्हा फुटक्या मारते. हे स्वप्न आमचे बाप आमची माय आम्हाला खऱ्या अर्थाने देत आहेत. काही अपवाद वगळता बरं का. आणि नंतरच्या काळामध्ये शिवाजी राजांनी शहाजी राजांना प्रश्न केला, आबासाहेब स्वराज्य उभं करायचंय, पण कुठं करायचं स्वराज्य उभं? कुठं पाडायची स्वराज्याची ठिणगी? शहाजीराजे मोठे जाणकार होते, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल प्रचंड विद्वान. आणि शहाजीराजांनी शिवाजी राजांना आज्ञा केली, शिवा स्वराज्य उभं करायचंय ना, त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तिथं स्वराज्याची ठिणगी पाडा शुभा, तिथं आपल्या मराठी मुलखामध्ये स्वराज्याची सुरुवात करा. शहाजी राजांनी सह्याद्रीच का निवडला हो? त्याचं एकमेव कारण आहे. बाबासाहेब पुरंदरे सह्याद्रीचं वर्णन करत असताना लिहितात की तालमीतल्या मातीमध्ये अंग घुसमळून बाहेर आलेल्या
एका अडदांड दणकट काटक रामुशी पैलवानासारखा आमचा हा सह्याद्री आहे. परकीयांसाठी मृत्यूचा जबडा म्हणजे हा सह्याद्री आहे. म्हणून या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फक्त तिघच फिरू शकतात. एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे 18 पगड जातीतले मराठे मावळे. चौथ्या पाचव्याचे अवकाश नाही शिवाजीराजे. म्हणून शहाजी राजांनी निवडला तो श्रीमान सह्याद्री. त्यावेळेस शहाजी राजांनी आपल्या पुत्राला एक स्वप्न दिले, एक राजमुद्रा भेट दिली. प्रतिपच्च चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शासनोश्वस्येषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ काय? प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शहाजी पुत्र शिवाजी राजांचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस उद्या जगाला वंदनीय ठरेल. भविष्यामध्ये झाले तसंच. अहद पेशावर ते तहत तंजावर, अटके पासून ते कटके पर्यंत, दिल्ली पासून ते खाली तंजावर पर्यंत शिवाजी राजांचा भगवा ध्वज फडकला. सुरुवात कशी झाली? शहाजी राजांच्या आदेशावरून मासाहेब जिजाऊ पुणे परगण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी पुणे परगण्याला आल्या. पुण्याची परिस्थिती काय? पुण्याच्या धर्तीवरून रायारावाने गाढवाचा नांगर फिरवलेला आहे आणि त्या पुण्याच्या धर्तीमध्ये रायारावाने त्या ठिकाणी गुलामगिरीची पहार रोवलेली आहे. आणि त्यावेळेस मासाहेबांच्या तळपायाची आग मस्तकाला चढते आणि मासाहेब जिजाऊ कारभाऱ्यांना म्हणतात, कारभारी काय अवस्था आहे आमच्या पुण्याची? कुठे गेली आमची लोक? कुठे गेली आमची रयत? ही उद्ध्वस्त झालेली घरदार आम्ही पाहायची का? ही या दगड धोंड्यांवरती आम्ही राज्य करायचं का? या पडल्या झडल्या वाड्या वस्त्यांवरती आम्ही जहागिरी चालवायची का? कारभारी उत्तर देतो, मासाहेब राया रावाने या पुण्याच्या धर्तीवरून गाढवाचा नांगर फिरवला. मासाहेब इथल्या लोकांना पिटाळून लावलं आणि त्या लोकांना श्राप दिला की जो कोणी या पुण्यामध्ये वास्तव्यास राहील ना तर त्याचा निर्वंश होईल. असं म्हटल्यानंतर मासाहेबांच्या तळपायाच्या झर 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 मस्तकाला चढली. अरे काय लावून ठेवला हा दसरथ्याचा बाजार? कुठला श्राप आणि कसला श्राप आणि कोण लागून गेला श्राप द्यायला? तो राया रावण. त्यावेळेस मासाहेबांनी इथल्या लोकांना विश्वासात घेण्याचं काम केलं. दवंडी पिटवाचारी मुलकामध्ये लोकांना विश्वासात घ्या. परत एकदा पुनर्वसवा, वाड्या वस्त्या निर्माण करा. परत एकदा घरदार निर्माण करा. मासाहेबांच्या विश्वासावरती, शिवाजी राजांच्या विश्वासावरती 18 पगड जातीतली पुण्यातली लोक परत पुण्यामध्ये येऊ लागली. वाड्या वस्त्या निर्माण होऊ लागल्या. बघता बघता घरदार उभी राहू लागली. वाड्या वस्त्या त्या ठिकाणी उभ्या राहू लागल्या. शेती भाती त्या ठिकाणी होऊ लागली आणि मासाहेब जिजाऊंनी शिवाजी राजांच्या हाताने जहागिरीचा कारभार सुरू केला. शिकारीच्या निमित्तानं 18 पगड जातीतली भिल्ल, कोळी, रामोशी, महार, मान, संभार, कुंभार, ढोर, मदारी, साळी, माळी, तेली, कुणबी, धनगर 18 पगड जातीतली मावळे शिवाजीराजांना येऊन भेटू लागली. शिकारीच्या निमित्ताने स्वराज्याच्या सैन्यामध्ये सामील होऊ लागली आणि स्वराज्याच्या सैन्याचा त्या ठिकाणी विस्तार होऊ लागला. त्यावेळेस जीवाला जीव देणारी मित्र मंडळी आज शिवाजीराजांना भेटत होती. कशी होती होते मावळे? ओ राजा, आधी विशाळगड गाठा. जोपर्यंत तोफांचे 3 आवाज आमच्या कानावरती पडणार नाहीत ना तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडा या 300 बांधलांना घेऊन ही खिंड लढवायला तयार आहे. एकही गणिमाला पुढे सरकू देणार नाही. राजा, तुम्ही खुशाल विशाळगड गाठा. सर्व काही या बाजी प्रभू देशपांड्यावरती सोडून द्या. कुठून आली ही निष्ठा? कुठून मिळाली ही माणसं? लहानपणी शिवाजीराजे जंगलामध्ये तलवारबाजीचा सराव करण्यासाठी जायचे आणि नेहमीप्रमाणे शिवाजीराजे आपल्या काही सवंगड्यांसहित जंगलामध्ये तलवारबाजीचा सराव करण्यासाठी गेले आणि त्यावेळेस महाराजांनी त्यातल्या 2 मावळ्यांना बाजूला काढलं आणि सांगितलं, गड्यांनो, जंगलाच्या बाहेर जी उंच उंच झाड आहेत ना त्या झाडांवरती तुम्ही जाऊन बसा आणि कोणीतरी अनोळखी व्यक्ती जंगलामध्ये येत असतानाचा दिसला तर आम्हाला कुठल्या तरी पशु पक्ष्याचा आवाज काढून आम्हाला जंगलामध्ये सावध करण्याचं काम करा. आणि महाराजांच्या आज्ञेनुसार ती 2 रांगडी पोरं जंगलाच्या बाहेर असलेल्या उंच उंच झाडांवरती बसली टेहळणी करण्यासाठी. तेवढ्यात महाराजांनी इतर मावळ्यांसहित जंगलामध्ये तलवारबाजीचा सराव सुरू केला. काहीच वेळ झालेला होता. एक अडदांड शरीराचं पोरग, गुडघ्यापर्यंत धोतर चढवलेला आहे, खांद्यावरती घोंगडी टाकलेली आहे, कपाळाला भंडारा आहे, डोक्याला मुंडास आहे, हातामध्ये कुऱ्हाड घेऊन एक दणकट सावळ्या रंगाचं पोरग जंगलामधला पाला पाचोळा तुडवत अनवाणी पायाने त्या जंगलाकडे येते. आणि त्या झाडावर बसलेल्या 2 मावळ्यांनी त्या तरुणाला पाहिलं, त्या अनोळखी तरुणाला पाहिलं आणि महाराजांना मध्ये सावध करण्यासाठी त्या तरुणाने त्या मावळ्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. कशाचा आवाज काढला?
मोराचा आवाज काढला आणि मध्ये महाराजांना सावध केलं, राजा कोणीतरी अनोळखी व्यक्ती जंगलामध्ये येतोय. आणि त्यावेळेस सावधानतेचा इशारा ऐकताच मावळ्यांनी महाराजांनी आपापल्या तलवारी एका झुडपाखाली लपवून ठेवल्या आणि त्या ठिकाणी महाराजांनी विटी दांडूचा खेळ सुरू केला. कशाचा खेळ सुरू केला? विटी दांडूचा खेळ सुरू केला. ते रांगड पोरग, अनोळखी रांगड पोरग जंगलामध्ये आलं. त्याने महाराजांना पाहताच कमरेतून वाकून त्या तरुणाने महाराजांना मुजरा केला आणि महाराजांना तो रांगड तरुण बोलू लागतोय, राज ओ राज, आम्हास तिने घेता न या खेळामध्ये. तसे महाराज म्हणतात, विटी दांडूच्या खेळामध्ये का रे येतं का तुला विटी दांडू खेळायला? तसं ते रांगड पोरग बोलू लागतं, हो राज विटी दांडूच्या खेळामध्ये म्हणत नाही जी, तलवारबाजीच्या खेळामध्ये म्हणतोया. महाराजांना काही क्षणापुरतं नवल वाटलं, अरे या तरुणाला कसं माहित आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी तलवारबाजीचा सराव करत होतो. महाराजांनी त्याला प्रश्न केला, का रे इति का तुला तलवारबाजी, इति का तुला तलवार चालवता, तलवार फिरवता इति का तुला? तसं ते रांगड पोरग बोलायला लागतं, हो राज अहो विजेच्या चपळीनं तलवार चालवतो, वाऱ्याच्या वेगानं घोडा पळवतो, डानपट्टा फिरवतो, गोपनीतून दगड असा सोडतो ना, एका दगडामध्ये शत्रूचा टाळकाळ फोडतो, भाला तर असा फेकतो ना, एका घावामध्ये शिकारीला आडवी करतो. राज महाराजांना त्या तरुणामध्ये पराक्रम दिसला. महाराजांनी त्याला परत प्रश्न केला, ठीक आहे आणि काय काय येतं तुला सांग ना मला. तसं ते रांगड पोरग बोलायला लागलं, राज सोंग घ्यायला जमत, भिकाऱ्याचं, गोसाव्याचं, वासुदेवाचं, फकीराचं, ज्याचं म्हणाल त्याचं सोंग घेतो. राज अहो वेशांतर तर असं करतो ना की तुम्ही देखील ओळखणार नाही. महाराजांना त्या तरुणाचा पराक्रम दिसला, त्या तरुणाचं कौशल्य महाराजांना दिसलं आणि महाराज त्या तरुणाला आज्ञा करतात, ठीक आहे गड्या, तू उद्या आमच्या वाड्यावरती ये, उद्या लाल महालावरती पुण्यामध्ये ये आणि तुला उद्या काय कामगिरी द्यायची आहे ती आम्ही तुम्हाला देऊन टाकू. त्यावेळेस महाराजांची आज्ञा होताच ते रांगड पोरग माघारी फिरलं. 2-3 पावलं जंगलाच्या बाहेर जाण्यासाठी पावलं टाकलेलं होतं. परत एकदा ते रांगड पोरग महाराजांकडे वळून पाहते आणि महाराजांना म्हणते, हो राज जंगलाच्या बाहेर झाडांवरती तुमची जी 2 मावळी बसलीत ना, तुम्हाला सावध करण्यासाठी त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला, पण त्यांना सांगा की ह्या दिवसात मोर ओरडत नाही. कोणीतरी अनोळखी व्यक्ती यायचा इथे त्याच्या हाती गोसावी. काय विलक्षण बुद्धी, काय कठोर निरीक्षण क्षमता त्या तरुणाची. महाराजांनी परत एकदा त्याला आपल्या जवळ बोलावलं आणि महाराज त्या तरुणाला प्रश्न करतात, ए गड्या, अरे नाव काय तुझं, कुठून आलास तू, गाव काय? तसं ते रांगड पोरग बोलायला लागतं, राज भोर परगण्यातला आहे आणि रामोशाचा बहिर्जी नाईक म्हणतात मला. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून त्या तरुणाचं कौशल्य पाहून, त्या तरुणाचा पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच बहिर्जी नायकांना आपल्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून निवडला. याच बहिर्जी नायकांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यातले तब्बल 4000 गुप्तहेर कार्य करायचे. भावांनो, ज्या प्रकारे कैलासाच्या शिवशंकराचा तिसरा डोळा असतो ना, त्याच प्रकारे या सह्याद्रीच्या शिवशंकराचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून जर कोणी इतिहासामध्ये ओळखलं गेलं असेल तर आम्हाला एकच नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक. असं म्हणतात, संगमेश्वरला जेव्हा छत्रपती संभाजी राजांना कैद झाली ना, जर त्यावेळेस बहिर्जी नाईक जिवंत असले असते तर माझा सरदार संभाजी राजा त्या कोल्ह्या कुत्र्यांच्या हाती कधी लागलाच नसता. इतकी विलक्षण बहिर्जी नाईक होते. असे रत्न महाराजांना मिळत गेले. तुम्हाला एक सर्वांना प्रश्न आहे का, ए बाळा, तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे का, मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांची जात पाहिली का? जात सर्वांनी उत्तर द्यायचं. महाराजांनी बहिर्जी नायकांचं कुळ पाहिलं का? त्यांचा वंश, त्यांचा गोत्र, महाराजांनी त्यांची जात पाहिली का? नाही हो. महाराजांनी बहिर्जी नायकांचं पाहिलं ते कौशल्य, महाराजांनी बहिर्जी नायकांचा पाहिला तो पराक्रम आणि त्या बेरडाच्या पोराला महाराजांनी आपल्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून निवडला. जातीपातीच्या पलीकडचे विचार आपल्या महापुरुषांचे हे खऱ्या अर्थाने आम्ही समजणं काळाची गरज आहे. दादांनो, अनेक 18 पगड जातीतली मावळी शिवाजी राजांना येऊन भेटत होती. त्याचबरोबर अशा असंख्य मावळ्यांच्या बलिदानातून, अशा असंख्य मावळ्यांच्या त्यागातून ते स्वराज्य निर्माण झालेलं होतं आणि 18 पगड जातींच्या मावळ्यांच्या साथीने
दिनांक 27 एप्रिल 1645 या दिवशी छत्रपती शिवाजी राजांनी 15 वर्षाच्या बाळ शिवाजी राजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. आपल्या मायनातली तलवार सरकारने बाजूला काढली, डाव्या हाताच्या करंगीच्या बोटावरती धरली आणि रक्ताची धार त्या रायरेश्वराच्या पिंडीवरती धरली. काय म्हणतात शिवाजीराजे, ए सह्याद्रीच्या वाघांनो, ए मर्द मावळ्यांनो, आता हाच भगवा झेंडा आपला गुरु आणि याच्या खाली थांबून देशाकरिता, गावलीकरिता, माय माऊलीकरिता, देवदेश धर्माकरिता जो लढल ना तोच खरा मराठा, म्हणजे महाराष्ट्राचा पुत्र. तू कुठल्याही जातीतला असू द्या, कुठल्याही धर्मातला असू द्या, जातीपातीच्या पलीकडचे विचार आपल्या महापुरुषांचे. बाबासाहेब पुरंदरे एक वाक्य लिहितात पहा, परमार्थाला आणि पराक्रमाला जातीचं बंधन नाही. परमार्थ करायला म्हणजे त्या भगवंताची भक्ती करायला जातीचं बंधन नाही, हे माझ्या वारकरी संप्रदायाने सांगितलं. आणि पराक्रम करण्याला सुद्धा जातीचं बंधन नाही, हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राने त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. आणि तो विचार आम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. 18 पगड जातींच्या मुळ्यांना महाराजांनी एकत्र केलं. कोण होता? तानाजी मालुसरे. काय होता तानाजी मालुसरेंचा इतिहास? तानाजी मालुसरेंचे वडील काळोजी मालुसरे हे निजामशहाच्या सैन्यामध्ये चाकरीस होते. एकदा निजामामध्ये आणि त्या मोगलांमध्ये भयंकर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये तानाजी मालुसरेंचे वडील मारले गेले. मोगलांनी तानाजी मालुसरेंचं घरदार जाळून उद्ध्वस्त केलं. त्या ठिकाणी लहान तानाजी मालुसरे आणि त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे या दोघांना घेऊन त्यांच्या मासाहेब त्यांच्या माहेरी म्हणजे शेलार मामाच्या गावी उमरट या गावी आल्या आणि त्या ठिकाणी ते वास्तव्यास राहिल्या. आणि लहानपणी शिवाजी राजांची आणि तानाजी मालुसरेंची पहिली भेट त्या लाल महालामध्ये झाली आणि शेवटपर्यंत तानाजी मालुसरे शिवरायांचा राहिला, त्या मासाहेब जिजाऊंचा राहिला, स्वराज्याचा राहिला. बघा ना, कोंढाण्याचा इतिहास सांगायची तुम्हाला गरज नाही. महाराज कोंढाण्याच्या मोहिमेवरती निघतात आणि आपल्या पुत्राच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे शेलार मामा सवेत राजगडावरती येतात आणि तानाजी मालुसरेंना कळतं आपला राजा कुठल्या तरी मोहिमेची तयारी करतोय. तेवढ्यात तानाजी मालुसरेंनी शिवाजी राजांना विचारलं, ओ राजा, अहो आमच्या तलवारी गंजल्या का होय? तुम्ही जाताय स्वतः मोहिमेवरती, आम्ही काय करायचं? माशा मारायचं? हे काय नाही राजा. ओ राजा, मिशीवरती ताव दे, डोसक्याला फेटा बांधून आणि लग्न मंडपामध्ये वरबाप म्हणून मिरवायचं, कोपऱ्या पातूर वगळा येईपर्यंत वनभात आम्ही वरपायचं आणि तुम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाणार. अहो जग काय म्हणाला मला? जग थुकल आमच्यावरती. हे काय नाही राजा, कोंढाण्याचा विडा मॅच उचलणार. ते काही असो, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं ही जी निष्ठा आहे ना, तो इतिहास, ती निष्ठा खऱ्या अर्थानं आम्ही घेणं गरजेचं आहे. महाराजांनी तानाजी मालुसरेंना पाठवलं. तानाजी मालुसरे गेले, ते वापस आलेच नाहीत आणि वदरे शिवाजीराजे, गड आला पण माझा सिंह गेला. अरे आपल्या घरादारापेक्षा जास्त महत्व त्या मावळ्यांनी स्वराज्याला दिलेला आहे, देवदेश धर्माला दिलेला आहे, छत्रपती शिवाजी राजांना दिलेला आहे. तो आदर्श आपण त्या मावळ्यांच्या चरित्रातून घेतला पाहिजे. भावांनो, सामान्य लोकांबरोबरच बडे बडे पाटील, बडे बडे देशमुख मंडळी शिवाजी राजांच्या मागे ठामपणे उभे होत होती. जेव्हा शिवाजी राजे या 18 पगड जातींच्या मावळ्या सवेत जंगलामध्ये त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरकायचे ना, तेव्हा त्या आदिलशहाच्या, निजामशहाच्या दरबारामध्ये सरदार एकमेकांशी कुजबुज करायचे. अरे ते बंगळूरच्या जहागीरदाराचं पोरग, शहाजीराजे जहागीरदाराचं पोरग हलक्या लोकांमध्ये फिरतंय, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये निघतंय. बापाच्या पोलावरती पोट टाकलंच नाही बाबा, पूर्ण बिरडून गेलं पोरग. पण त्यांना ती स्वराज्याची अंदरची बात कुठं माहित होती. त्यावेळेस त्या 18 पगड जातींच्या मावळ्यांच्या साथीने महाराजांनी स्वराज्य उभारलं. त्याचबरोबर बडे बडे देशमुख मंडळी, बडे बडे सरदार मंडळी, काही अपवाद वगळता बडे बडे पाटील, बडे बडे जहागीरदार मंडळी सुद्धा शिवाजी राजांच्या मागे आता ठामपणे उभे राहू लागलेली होती. त्यातलाच एक प्रसंग आहे. जेव्हा अफजल खानाचं संकट स्वराज्यावरती आलं ना, तेव्हा अफजल खानाने 12 मावळातल्या 12 देशमुखांना पत्र पाठवली. तेव्हा अफजल खानाने वेळवंड खोऱ्याच्या धुमाळ देशमुखांना पत्र पाठवलं. सांगण्याचं महत्व एकच आहे की आपल्या गावामध्ये बहुतांश घरही मराठा समाजातील धुमाळ घराण्याचे.
आणि त्यासाठी 2 मिनिटात सांगून इतिहास पुढे जातो. धुमाळ घराण्याचा मूळ पुरुष हा बाबाजी आढळराव धुमाळ, मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पसुडे आणि वीर या गावची धुमाळ घराण्याकडे पाठवली होती. आणि नंतरच्या काळामध्ये शिवरायांच्या काळामध्ये वेळवंट खोऱ्याची देशमुखी ही धुमाळ घराण्याकडे होती. आणि त्यावेळेस अफजल खानाने त्या वेळवंट खोऱ्याच्या धुमाळ देशमुखांना पत्र पाठवलं. त्याचबरोबर सुलतानजी जगदाळे देशमुखांना पत्र पाठवलं, खंडोजी खोपडे देशमुखांना पत्र पाठवलं. आणि त्यातलंच एक पत्र अफजल खानाने रोहिड खोऱ्याचे सरदेशमुख ज्यांचा वाडा आज सुद्धा कारी गावामध्ये आहे, त्या रोहिड खोऱ्याच्या सरदेशमुखांना म्हणजेच कान्होजीराजे जेधे यांना अफजल खानाचं पत्र पाठवलं गेलं. आणि अफजल खानाचं पत्र कान्होजीराजे जेधेंच्या वाड्यावरती गेलं, कान्होजी राजांच्या हातावरती पडलं. आणि कान्होजी राजे अफजल खानाचं पत्र वाचतात. काय लिहितोय अफजल या पत्रामध्ये? कान्होजी राजे जेधे, अरे का लावून ठेवले स्वराज्य? स्वराज्य कुठलं स्वराज्य आणि कसलं स्वराज्य? आमच्या शिवून हात मिळवणी कर, नाहीतर तुझी देशमुखी उद्ध्वस्त करू, तुझं वतन ताब्यामध्ये घेऊ, तुझं घरदार उद्ध्वस्त करून टाकू, रडायला देखील कोण राहणार नाही अशी अवस्था मी तुझ्या घरादाराची करून टाकतो. असं म्हटल्यानंतर कान्होजी जेध्यांच्या तळपायाची आग झर 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 मस्तकाला चढते. मिशीवरती ताव देत कान्होजी राजे थेट आपल्या घोड्यावरती बसतात. आपल्या 5 पुत्रांसोबत, आपल्या 5 बायकांसोबत कान्होजी राजे थोडस लष्कर घेऊन थेट पोहोचतात राजधानी राजगडावरती. कशासाठी? कोणासाठी? छत्रपती शिवाजी राजांच्या भेटीसाठी. आणि कान्होजी राजांनी छत्रपती शिवरायांची भेट घेतली. आणि कान्होजी राजांना पाहताच शिवाजी राजे म्हणतात, आलात का कान्होजी काका? अहो बघा ना, उत्तरवळीच्या खोपडे देशमुखांनी स्वराज्यासोबत गद्दारी केली, ते जाऊन खानाला मिळाले, त्यांनी त्यांचं वतन वाचवलं, त्यांनी त्यांची देशमुखी वाचवली. सुलतानजी जगदाळे देशमुखांनी स्वराज्यासोबत गद्दारी केली, ते पण जाऊन खानाला मिळाले, त्यांनी पण त्यांचं वतन वाचवलं, त्यांनी पण त्यांची देशमुखी जहागिरी पाटीलकी वाचवली. तुम्ही पण जा ना खानाकडे, तुम्ही पण वाचवा तुमचं वतन, तुम्ही पण वाचवा तुमची देशमुखी. आणि महाराजांचे हे शब्द ऐकताच कान्होजी राजे जेध्यांच्या डोळ्यामध्ये खळखळ अश्रूची धारा वाहू लागते. आणि कान्होजी राजे जेधे महाराजांना म्हणतात, ओ राजे, जेधे घराण्याचे इमान आहे, थोरल्या महाराज साहेबांना आम्ही शब्द दिलेला होता, म्हणजे शहाजी राजांना आम्ही शब्द दिलेला होता, जोपर्यंत आमच्या धमन्यातून सळसळ तर रक्त वाहते ना, तोपर्यंत आमची निष्ठा, तोपर्यंत आमचं समर्पण फक्त आणि फक्त स्वराज्याच्या चरणावरती आहे, मासाहेब जिजाऊंच्या चरणावरती आहे, या शिवाजी राजांच्या चरणावरती आहे. कशाची भीती घालतोय तो अफजल आम्हाला? जीव मारण्याची, घरदार उद्ध्वस्त करण्याची? हे माझी 5 पोरं सोडलीत तुमच्या आणि आऊसाहेबांच्या मोर, कुर्बान केलीत स्वराज्यावरती. वतन जप्त करण्याची भीती घालतोय अफजल, देशमुखी वतन उद्ध्वस्त करण्याची भीती घालतोय. हे घ्या, सोडून दिला मी आमच्या देशमुखी वतनावरती पाणी, माझं वतन गेलं तरी चालेल, पण मला स्वराज्य हवंय. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात समर्पण. भावनो, कान्होजी राजे जेधेंनी देशमुखी वतनावरती पाणी सोडलं म्हणजे नेमकं काय केलं? त्यासाठी आम्हाला त्या काळामध्ये वतन व्यवस्था समजावी लागेल. देशमुखी वतन म्हणजे काय, त्या मावळ्याचं समर्पण आम्हाला कळायचं असेल तर आम्हाला शिवकाळामधली वतन व्यवस्था समजावी लागेल. 2 मिनिटांमध्ये वतन व्यवस्था सांगून पुढे जातो. त्या अगोदर सर्वांना एक प्रश्न आहे, मला सांगा, हुकुमशाहीच्या काळामध्ये 1962च्या अगोदर किंवा छत्रपती शिवरायांच्या शिवकाळामध्ये गावाच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं? प्रत्येकाला त्याचं उत्तर माहिती आहे. गावाच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं हुकुमशाहीच्या काळामध्ये? ज्या प्रकारे गावाच्या प्रमुखाला पाटील म्हटलं जायचं, या पाटलाला मदत करण्यासाठी असायचा कुलकर्णी, किंवा काही गावांमध्ये पटवारी असायचा, काही गावांमध्ये बिरादार असायचा. आणि त्याच या पाटील आणि कुलकर्णी या 2 वतनदारांच्या नेतृत्वाखाली गावाचा कारभार चालायचा. आणि हे जे पाटील वतन आहे ते वंश परंपरागत एकाच घराण्यामध्ये चालत जायचं. समजा एखादा व्यक्ती पाटील आहे, त्याचा मुलगा पाटील व्हायचा, नंतर त्याचा मुलगा पाटील व्हायचा, नंतर त्याचा मुलगा पाटील व्हायचा. आता तो काळ संपलाय म्हणा, आता लोकशाहीचा काळ आहे. आपल्या मर्जीवरती आपण आपले राजा आहोत, आपण आपला राजा आता कोणी नाही, आपण स्वतः या लोकशाहीमध्ये राजे आहोत. पण तो काळ वेगळा होता. ही झाली गावाची सुव्यवस्था. आणि अशा अनेक गावांना एकत्रित केल्यानंतर तयार व्हायचा परगणा.
काय तयार व्हायचा? परगणा. थोडक्यात आपण तालुका समजूया. आणि या परगण्याच्या प्रमुखाला म्हटलं जायचं देशमुख. म्हणजे अनेक पाटलांच्या प्रमुखाला म्हटलं जायचं देशमुख. ज्या प्रकारे पाटलाला मदत करण्यासाठी कुलकर्णी असायचा, त्याच प्रकारे देशमुखाला मदत करण्यासाठी देशपांडे असायचा. आणि जो परगण्याचा थोडक्यात तालुक्याचा जो राज्यकारभार आहे तो वंश परंपरागत एकाच घराण्यामध्ये म्हणजे देशमुख कुटुंबामध्ये चालायचा. आणि जो रोहिड खोऱ्याची देशमुखी आहे ना, ती पिढ्यापासून चालत आलेली या जेदे घराण्याकडे होती. आणि त्यावेळेस कान्होजीराजे जेदे हे जेदे घराण्याचे देशमुख होते. आणि त्यावेळेस अफजल खानाची धमकी आलेली होती. आणि या पिढ्यापासून चालत आलेल्या पिढ्या पुढे चालणाऱ्या या देशमुखी वटणावरती कान्होजी राजांनी स्वराज्याकरिता, आपल्या राजाकरिता, आपल्या देवदेश धर्माकरिता पाणी सोडून दिलं. याला म्हणतात समर्पण, याला म्हणतात त्याग, याला म्हणतात निष्ठा. आणि तो आदर्श मला खऱ्या अर्थाने या काळामध्ये घ्यायचा आहे. अगोदर माझा देश, अगोदर माझी संस्कृती, मग माझं घरदार. हा आदर्श छत्रपती शिवाजी राजांकडून आणि त्या 11 पगड जातीतल्या मावळ्यांकडून आम्ही घ्यायला पाहिजे. अशा असंख्य मावळे महाराजांच्या मागे ठामपणे उभे होते. साधी संकट आली का महाराजांवरती? साधा होता का अफजल्या? हत्तीचं बळ म्हटलेला इतिहासकारांनी अफजल खानाला 45,000ची फौज घेऊन महाराष्ट्रावरती येऊन आदळला. पहिल्यांदा रोग कुठं आहे? तुळजापुरावरती. तुळजापुरावरतीच का? कारण तुळजापुरामध्ये भवानी मातेचं मंदिर आहे. ती भवानी माता अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. जर आम्ही भवानी मातेच्या मंदिरावरती हल्ला चढवला ना, तर शिवाजी राजा आपसुक सह्याद्रीच्या बाहेर पडेल, मैदानामध्ये येईल. आणि जेव्हा तो मैदानामध्ये येईल त्याचा पराभव करण्यासाठी आम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. हा अफजल खानाचा मनसुबा होता. पण महाराजांनी तो अफजल खानाचा मनसुबा शेवटी ओळखला. महाराज सह्याद्रीच्या बाहेर पडले नाहीत. अफजल खान चौटाळला, पिसाळला आणि तुळजापुराच्या मंदिरावरती अफजल खानाने हल्ला चढवला. हातामध्ये घन घेऊन अफजल खान भवानी मातेच्या मंदिरामध्ये घुसला. आणि भवानी मातेच्या मूर्तीवरती अफजल खानाने धाड 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 घनाचे घाव घातले. भवानी मातेच्या मूर्तीच्या ठिकऱ्या उडाल्या. एवढंच नाही, त्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये अफजल खानाने गाय कापली आणि त्या गायीचं रक्त अफजल खानाने मंदिरामध्ये शिंपडलं. सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट समजा, त्या अफजल खानाच्या सैन्यामध्ये अनेक हिंदू सरदार होते, अनेक मराठी सरदार होते. छत्रपती शिवाजी राजांचे सख्खे चुलत काका, त्यांचं नाव होतं मंबाजीराजे भोसले. हा अफजल खानाच्या सैन्यामध्ये चाकरीस होता. त्याच भोसले वंशातला बाजी घोरपडा हा देखील अफजल खानाची सरदारकी करत होता. उत्तरवेळचा देशमुख खंडोजी खोपडा, सुलतानजी जगदाळे देशमुख, त्याचबरोबर अफजल खानाचा वकील कृष्णाजी पंत भास्कर कुलकर्णी हा देखील अफजल खानासोबत होता. पण अफजल खान आमची संस्कृती बर्बाद जेव्हा करत होता ना, कुठल्याच हिंदू सरदाराची तलवार आपल्या मायानातून बाहेर पडली नाही. आणि कुठल्याच हिंदू सरदाराने अफजल खानाचं मुर्ग धडा वेगळं केलं नाही. याचं कारण काय? याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे मानसिक गुलामगिरी. जर आम्ही अफजल खानाच्या विरोधामध्ये बंड केलं, अफजल खान आमची देशमुखी ताब्यामध्ये घेईल, आमचं वतन ताब्यामध्ये घेईल, आमचे वाडे उद्ध्वस्त करेल, घरदार रस्त्यावरती येईल, ही भीती त्या अफजल खानाच्या त्या हिंदू सरदारांच्या मनामध्ये होती. आणि ही गुलामगिरी, ही मानसिक गुलामगिरी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना खूप खूप छळली. परकीय शत्रूपेक्षा आपल्या लोकांनी महाराजांना त्या काळामध्ये छळलेलं आहे. एवढंच नाही हो, अफजल खानाने आपल्या नावाच्या मागे 2 पदव्या लावलेली आहेत. एक बुरशकन आणि दुसरी कुफरशकन. बुरशकनचा अर्थ काय? मूर्त्या फोडणारा, मूर्ती भंजक शासक. आणि कुफरशकनचा अर्थ काय? काफरांची कत्तल करणारा. काफर म्हणजे कोण? मूर्ती पूजक. मूर्ती पूजा करणारे म्हणजे कोण? आम्ही हिंदू. हिंदूंची कत्तल करणारा म्हणजे हा अफजल्या. आणि एवढंच नाही भावांनो, त्या अफजल खानाने वाई शहरामध्ये एक शिलालेख करून ठेवलेला आहे. गर अर्ज कुनद सिपहर अल्लाह फजल व फजल अफजल अजहर मुल्की वजाय तहजीब आवाज आयद अफजल अफजल अफजल. त्याचा अर्थ काय? उच्चातल्या उच्च स्वर्गातल्या देवतेला जर कुणी विचारलं की या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण आहे,
तर आम्हाला एकच नाव येईल म्हणे, अफजल अफजल अफजल. 2 मिनिटात ठोकलं महाराजांनी त्याला, कोथळा बाहेर काढला. हो, आजपर्यंत जे कोणी त्या भगव्याच्या विरोधात गेलेत ना, त्या भगव्याबद्दल जे कोणी पोटामध्ये कपट ठेवून वागत आलेत ना, त्याच्या आतड्याला वाघ न खलवून त्याचा कोथळा बाहेर काढण्याचा इतिहास या महाराष्ट्राचा आहे, या मातीचा आहे. तो इतिहास तुम्हाला कळला पाहिजे. दादांनो, हल्लीच्या काळामध्ये आपल्याच लोकातली हिंदू पहा ना, एखादी गौमाता म्हातारी होते, त्या गौमातेला आपण कसायला विकतो. पण इथं बसलेल्या माझ्या सगळ्या हिंदू बांधवांना सांगणार, भावांनो, कितीही जरी गौमाता म्हातारी झाली ना, कितीही जरी तिने दूध देण्याचं बंद केलं ना, तर तिला आपल्या गोट्यामध्ये बांधून ठेवा, त्या गौमातेचं रक्षण करा. हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे आणि तो आदर्श आम्ही घेतला पाहिजे. बघा ना, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, मी कुठल्या संघटनेचा नाही बरं का, कुठल्या संघटनेचा समर्थक विरोधक, कुठल्या पक्षाचा नेता प्रचारक, आपला नेता एकच, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि आपलं पक्ष एकच, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य. म्हणून मला कुठल्या संघटनेचं समर्थन नाही, पण एक माणूस धर्म म्हणून त्या गायीकडे आपण पाहिलं पाहिजे. अरे, जी गाय आम्हाला आयुष्यभर दूध देते, आमच्या लेकरा बाळांचं पोषण करते, त्या गायीला आम्ही कसायाच्या हातामध्ये देतो आणि तो कसाई कर 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 त्या गायीला कापतो, त्या गायीचे तुकडे तुकडे करतो आणि ताटलीमध्ये पडतात, त्या कसायाच्या पोटामध्ये जातात. हा कुठला धर्म? हा एका माणूस धर्म. हिंदू म्हणून म्हणत नाही, माणूस धर्म म्हणून मी म्हणतोय. त्या गायीचं रक्षण केलं पाहिजे आणि ते रक्षण विश्व हिंदू परिषद बजरंग दल करते. त्या व्यक्तींना आम्ही साथ दिली पाहिजे. भावांनो, त्या लोकांना विरोध करू नका. हिंदू असून सुद्धा त्या लोकांना विरोध करू नका. त्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याच लोकांनी विरोध केलेला आहे. त्या इतिहासामधून कुठेतरी आम्हाला जाण झाली पाहिजे आणि ती चूक आपण आज टाळली पाहिजे. हा सांगण्याचा खऱ्या अर्थानं तात्पर्य आहे. अनेक संकट आली महाराजांवरती. त्यावेळेस अफजल खानाने भवानी मातेच्या मंदिरामध्ये गाय कापली, मस्त महाराष्ट्र करून टाकला, त्याचा कोथळा महाराजांनी बाजूला काढला. अहो, जी लोक म्हणतात ना, मिटा देंगे उस भगवे का नाम जगदीश्वर आसमान, त्यांना सांगा, अरे तू क्या मिटाएगा उस भगवे का नाम जिसका ऐलान खुद आसमान करता है. सूरज उगने से पहले और सूरज ढलने के बाद जोपर्यंत उगवत्या सूर्याचा आणि मावळत्या सूर्याचा रंग भगवा आहे ना, तोपर्यंत तो भगवा या हिंदुस्थानावरती रोज झुंजावणार. आणि त्या लोकांना समर्पणाची, शौर्याची, त्यागाची, वारकरी परंपरेची, प्रेम भक्ती आणि माणूस धर्माची आठवण तो आम्हाला भगवा करून देत राहील. हिंदू धर्माची आठवण, त्या मावळ्यांच्या बलिदानाचा त्याग, माझ्या शंभूराजांचं बलिदान, तो भगवा इथल्या लोकांना करून देत राहील. तोपर्यंत तो भगवा अबाधित आहे. आणि ज्यांनी आजपर्यंत त्या भगव्याला चढण्याचं काम केले ना, ज्यांनी कपटाने त्या भगव्याकडे बोट करण्याचं कार्य केले ना, त्यांची 3 बोट उडवण्याचं कार्य त्या भगव्याचं आहे. प्रचंड संकट आली महाराजांवरती. साला पता का मेरे राजा, तो सुद्धा हिंदू सुद्धा बरं का, जातीचा राजपूत होता, पण तो औरंगजेबाची चाकरी करत होता. भावांनो, उत्तरेतले राजपूत, जाट, रोहिले, राजपूत, जाट, शीख आणि आपले दख्खनेतले 11 पगड जातीतले मराठे, मावळे, रेड्डी, दक्षिण हिंदुस्थानातले असे सर्व क्षत्रिय जरी एकत्र आले असते तर त्या कोल्ह्या कुत्र्यांचं राज्य या हिंदुस्थानामध्ये कधी आलंच नसतं. आणि ती चूक आज आम्हाला खऱ्या अर्थानं त्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं भावांनो, माझ्या हिंदू भावांनो, कधीच आपला एखादा कार्यकर्ता काहीतरी आपल्या धर्मासाठी कार्य करतोय ना, त्या व्यक्तीचा कधीच विरोध करू नका. आणि इथल्या सर्व माता माऊलींना माझं सांगणं आहे, माझ्या माता माऊलींनो, बघा ना, लव जिहाद नावाचं प्रकरण आपल्या हिंदुस्थानामध्ये भोंगावतंय. काही नालायक कुत्रे आमच्या माता माऊलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतात, त्यांचा धर्म परिवर्तन करतात. केरळा स्टोरी सारखी घटना त्या ठिकाणी होत असते आणि आमच्या माता माऊलींच्या देहाचे तुकडे 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 करतात, त्यांना फ्रीज मध्ये भरून ठेवतात. भावांनो, नंतर त्यांना खायचंय का काय माहित नाही, पण माझ्या माता माऊलींना एकच सांगणं आहे, प्रेम करायचंय ना त्या भगवंतावरती प्रेम करा. प्रेम करायचंय ना त्या कृष्ण परमात्म्यावरती प्रेम करा. ज्या प्रकारे
प्रकारे मीराबाईंनी त्या विठ्ठलावरती त्या कृष्ण परमात्म्यावरती प्रेम केलं, तो प्रेम तुम्ही त्या भगवंताकडे करा. अहो कोण आहे तुम्ही? तुम्ही साक्षात जगदंबा, तुम्ही साक्षात तुळजाभवानी, तुम्ही साक्षात जिजाऊ साहेब अहिल्यादेवी होळकर, तुम्ही अनाथांची माय सिंधुताई सपकाळ. त्या माता माऊलींचा आदर्श तुम्हाला घ्यायचंय. त्याचबरोबर असंख्य संकट महाराजांवरती आली. बघा ना, महाराजांवरती जेव्हा मिर्झा राजाचं संकट आलं तेव्हा महाराजांना 23 किल्ले, रामा कोळी नावाच्या त्या कोळी राजाचा पराभव करून त्या सिद्ध्यांनी जंजिरा किल्ला अत्यंत कपटाने आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि बघता बघता 1498 ला जंजिरा किल्ला यवनांच्या ताब्यामध्ये घेतला गेला. आणि त्यापासून तर पुढच्या काळापर्यंत जंजिरा किल्ला यवनांच्या ताब्यामध्ये होता. आणि महाराजांच्या कानावरती बातमी पडत होती, महाराज ते जंजिरेकर सिद्धी आपल्या सैन्याला छळतायत, आपल्या लोकांना भीती घालतायत, आपल्या आया बहिणीची आबरूची लक्कर करतायत, झांजामध्ये बसून त्यांना परदेशामध्ये नेऊन विकतायत. आणि महाराजांनी ठरवलं त्या सिद्ध्यांचा काही केलं तरी बंदोबस्त केला पाहिजे. मोरोपंत पिंगळ्यांना महाराजांनी आज्ञा केली, पंत काही केलं तरी त्या जंजिऱ्यांच्या सिद्ध्यांचा बंदोबस्त करा. मोरोपंतांचे मावळे त्या जंजिऱ्याच्या दिशेने गेले. जंजिऱ्याच्या काही त्या सिद्ध्यांच्या सैनिकांना मावळ्यांनी कैद केलं आणि महाराजांसमोर रायगडावरती आणून उभं केलं. आणि महाराजांच्या समोर ती मावळे म्हणतात, राजा उडवायची का या यवनांची मुंडकी, छाटायची का या सिद्ध्यांची मुंडकी? महाराज म्हणतात त्यांची मुंडकी छाटायची नाही, फक्त एक काम करा, सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा नावाचा किल्ला आहे, या वासोट्याच्या किल्ल्यामध्ये यांना कैद करून टाका. यांना इतकं मारा, इतके दणके द्या, इतकं बडवा, इतकं फोडून काढा, फक्त मेले नाही पाहिजे. काय हे फक्त मेले नाही पाहिजे. आणि महाराजांच्या आज्ञेनुसार मावळ्यांनी त्यांना वासोट्याच्या किल्ल्यामध्ये नेऊन कैद केलं. आणि मावळ्यांनी त्यांना इतकं मारलं, इतके दणके दिले, इतकं बडवलं, फक्त त्यांना मरू दिलं नाही. आणि महाराजांची परत एक आज्ञा झाली, सोडून द्या त्या सिद्ध्यांच्या सैनिकांना, जाऊ द्या त्यांना त्यांच्या देशाला. आणि महाराजांच्या आज्ञा होताच मावळ्यांनी त्या सिद्ध्यांच्या सैनिकांना सोडून देण्याचं काम केलं. ते सिद्धी आपापल्या झांजामध्ये बसले, समुद्रामार्फत ते परदेशाला निघून गेले. आणि जेव्हा ते त्यांच्या घरी गेले होते ना, मावळ्यांनी त्यांना इतकं सुजवलं होतं, इतकं फोडून काढलेलं होतं, त्यांची बायको सुद्धा त्यांना ओळखत नव्हती. त्या काळामध्ये महाराजांनी उद्या जगाला दाखवून दिलेला आहे, जगाच्या पाठीवरती नाद कोणाचाही करा, पण मराठ्यांचा नाद करायचा नाही. आजपर्यंत जे कोणी मराठ्यांच्या वाटेवर आलेत ना, मराठ्यांनी त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय मराठी आपल्या वाटेवरती परतत नाहीत. हा इतिहास मराठ्यांचा आहे. त्याचबरोबर भरत महाराजांच्या कानावरती बातमी पडत होती, ते जंजिरेकर सिद्धी शांत बसत नाहीत. आणि महाराजांनी ठरवलं, जोपर्यंत जंजिरा किल्ला ताब्यामध्ये येऊ शकत नाही ना, तोपर्यंत ते जंजिरेकर सिद्धी शांत बसणार नाहीत. आणि महाराजांनी त्याच कोकण किनारपट्टीवरल्या कोळवाडी नावाच्या गावच्या एका लायकुळी पाटलांना पत्र पाठवलं. त्या लायकुळी पाटलांना महाराजांनी आज्ञा केली, पाटील तुमच्या कोळी बांधवांना सोबत घेऊन तुम्ही त्या समुद्रामध्ये उतरा, त्या जंजिऱ्याच्या तटबंदीवरती शिड्या लावण्याचं काम करा. मोरोपंत आपल्या मराठी फौजेला मागणं घेऊन येतील, समुद्रामध्ये उतरतील, त्या जंजिऱ्याच्या तटबंदीला लावलेल्या शिड्या चढून ते जंजिऱ्यामध्ये उतरतील, जंजिरा किल्ला आपल्या ताब्यामध्ये येऊ शकतो पाटील. आणि महाराजांची आज्ञा होताच लायकुळी पाटलांनी आपल्या कोळी सवंगड्यांना सोबत घेऊन ते जहाजामध्ये बसून शिड्या सोबत घेऊन ते त्या जंजिऱ्याच्या समुद्रामध्ये उतरले. त्या जंजिऱ्याच्या तटबंदीवरती शिड्या लावण्याचं काम लायकुळी पाटलांनी केलं. आणि त्याच ठिकाणी रात्रीच्या वेळेस, रात्रीचे 12 वाजले होते, त्याच ठिकाणी लायकुळी पाटील मागणं येणाऱ्या त्या मराठी फौजेची वाट पाहत उभे राहिले. पण रात्रीचे 12-1 वाजले होते, आपल्या मराठी फौजेचा काही पत्ता लागत नव्हता. रात्रीचे 2-3 वाजले, मोरोपंत पिंगळे आपल्या सैन्यासह कधी कुठं किनाऱ्यापर्यंत दिसतच नाहीयेत. आणि तेवढ्यात आपलं त्या सिद्ध्यांचं सैन्य जाग होईल, ते आपल्याला पाहिजे, ते आपल्यावरती हल्ला करेल, म्हणून लायकुळी पाटलांनी एक न सांगितलेलं काम पूर्ण केलं. जंजिऱ्याच्या तटबंदीला लावलेल्या शिड्या लायकुळी पाटलांनी काढल्या, जहाजामध्ये ठेवल्या. परत ते कोकण किनारपट्टीकडे आले. दुसरा दिवस उजाडला. जंजिरा किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही. आणि महाराजांनी ठरवलं, त्या पाटलाला महाराजांनी निरोप पाठवला, पाटील तुम्ही रायगडावरती या, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. लायकुळी पाटलांना कळून चुकलं, महाराज काहीतरी आपल्याला मोठी शिक्षा फरमावतील. जंजिरा किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही म्हणजे महाराज आपल्याला फार मोठी शिक्षा
आश्रमातील लायकुळी पाटील महाराजांच्या आज्ञेचं पालन करताच रायगडावरती आले. त्यांनी महाराजांची भेट घेतली आणि लायकुळी पाटलांना महाराज म्हणतात, "ओ पाटील, बोला काय इनाम पाहिजे तुम्हाला?" तसं लायकुळी पाटील म्हणतो, "ओ राज, अहो जंजिरा किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही आणि तुम्ही आम्हाला बक्षीस देताय. अहो आम्हाला तर शिक्षा करावी लागेल राज." महाराज म्हणतात, "पाटील, तुम्ही एक न सांगितलेलं काम पूर्ण केलं. जंजिऱ्याच्या तटबंदीला लावलेल्या शिड्या तुम्ही काढून आणल्या. जर तुम्ही शिड्या लावून वापस आले असता तर दुसऱ्या दिवशी सिद्ध्यांनी पाहिलं असतं आणि भविष्यामधला आपला बेत फसला असता पाटील. म्हणून म्हणतोय तुम्ही या धाडसाच्या कार्यासाठी बोला, काय बक्षीस पाहिजे तुम्हाला, काय इनाम पाहिजे?" आणि तेवढ्यात महाराजांनी लायकुळी पाटलांना एक पालखीचा मान दिला. पालखीचा मान म्हणजे नेमकं काय हो? ज्या प्रकारे आता सध्या लोकशाहीमध्ये एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला ज्या प्रकारे लाल दिव्याच्या गाडीचा मान असतो की नाही, त्याच प्रकारे त्या काळामध्ये कर्तृत्ववान सरदाराला पालखीचा मान दिला जायचा. आणि तो पालखीचा मान शिवरायांनी लायकुळी पाटलांना दिला. पण लायकुळी पाटलांनी तो पालखीचा मान स्वीकारला, पण ती पालखी लायकुळी पाटलांनी नकारली. कारण लायकुळी पाटील महाराजांना म्हणतात, "राज, आम्ही जातीचे कोळी माणसं, समुद्रावरती फिरणारी, मासे मारणारी, आम्हाला काय उपयोग त्या पालखीचा?" त्यावेळेस महाराजांनी लायकुळी पाटलांना एक गलबत भेट दिलं, म्हणजे एक मोठं जहाज भेट दिलेला आहे. दादा, मी हा प्रसंग तुम्हाला का सांगितला? इतिहासाच्या दृष्टिकोनातून आम्ही या प्रसंगाला पाहिलंच पाहिजे, पण एक आदर्श आणि शिवचरित्रातून असा घेतला पाहिजे की आपल्या जवळचा एखादा माणूस काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न जरी करतोय ना, तर त्या माणसाचं आम्हाला कौतुक करता आलं पाहिजे. ते महाराजांनी केलं. जंजिरा किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही म्हणून महाराज त्या मावळ्याच्या मनाचं खच्चीकरण केले नाही. त्या मावळ्याचं महाराजांनी कौतुक केलं. त्या मावळ्याला महाराजांनी पालखीचा मान दिला, गलबत भेट दिलं. आणि जेव्हा आपण आपल्या माणसाचं कौतुक करतो ना, खऱ्या अर्थानं ते कौतुकाची थाप इतकी मोठी असते, त्या माणसाला एक दिवस यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. गेली 3 वर्ष झालं तुम्ही माझं आपल्या गावामध्ये शिवव्याख्यान ठेवता, माझ्यासारख्या माणसाचं तुम्ही कौतुक करता, आणि ती कौतुकाची थाप आज 4 दिवसामध्ये 8 व्याख्यान मी करत फिरलो. आणि ही जी कौतुकाची थाप आहे ना, खऱ्या अर्थानं मला एक दिवस महाराष्ट्रभर फिरवल्याशिवाय राहणार नाही. ही का कौतुकामध्ये ताकद आहे. म्हणून परक्या लोकांचं कुणीही कौतुक करतो, पण आपल्या माणसाचं आम्हाला कौतुक करता आलं पाहिजे. ते महाराजांनी केलं. आपल्या माणसाचं महाराजांनी कौतुक केलं. गड्यांनो, गड ताब्यामध्ये येऊ शकला नाही ना, चिंता करू नका, भविष्यामध्ये गड ताब्यामध्ये येईल, पण गमावलेला माणूस परत भेटणार नाही. शिवाजी महाराजांनी त्या लोकांची मन जिंकली, त्या लोकांना आपलंसं केलं. मग गडकिल्ले महाराजांनी जिंकली. आणि 6 जून 1674 असंख्य मावळ्यांच्या बलिदानातून, त्यागातून, शौर्यातून, पराक्रमातून 6 जून 1674 या दिवशी दुर्दुर रायगडावरती हिंदवी स्वराज्याचं स्वतंत्र तख्त उभा राहिलं. 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती राजे सिंहासनाधीश्वर झाले. आणि बघता बघता पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या काळामध्ये मराठा साम्राज्याच्या सीमाचं महाराजांनी रक्षण केलं. औरंगजेब बादशाह तेव्हा दख्खनेमध्ये आला. पुढच्या काळामध्ये राजाराम राजांच्या काळामध्ये मासाहेब स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेबांनी स्वराज्याचं रक्षण केलं. धनाजी जाधव, संभाजी घोरपडे, विठोजी चव्हाण अशा रणधुरंधरांनी मराठांचं नेतृत्व केलं. आणि बघता बघता मराठा साम्राज्याच्या सीमा अबाधित राहिल्या. पुढच्या काळामध्ये छत्रपती शाहूराजांच्या काळामध्ये बाजीराव पेशवा नावाचा रणधुरंधरी आहे मराठा साम्राज्याला लाभला. याच काळामध्ये माळव्याचे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, त्याचबरोबर ग्वाल्हेरचे महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे, राणूजी शिंदे, नागपूरचे रघुजी भोसले, त्याचबरोबर धारचे उदाजीराजे पवार अशा असंख्य मावळ्यांच्या त्यागातून, बलिदानातून मराठा साम्राज्याच्या सीमा वाढू लागल्या. आणि बघता बघता पुढच्या काही 60-70 वर्षामध्ये मराठा साम्राज्याच्या सीमा अटके पार जाऊन उडवल्या. अटकेपासून ते कटकेपर्यंत, वरी दिल्ली पासून ते खाली तंजावर पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. आणि बघता बघता शिवरायांचं राज्य उभ्या हिंदुस्थानावरती राज्य करू लागलं. सुरुवात कुठून झाली होती? 15 वर्षाच्या शिवाजीराजांपासून. इथं बसलेल्या बांधवांनो, एकच आदर्श घ्या, स्वराज्य उभं करायचं ना, सुरुवात करता आली पाहिजे आम्हाला. महाराजांनी ती सुरुवात केली म्हणून ते साम्राज्य उभं राहिलं. काय कमी होतं महाराजांना? का महाराजांनी स्वराज्याचा तास म्हणला? काय कमी होतं? 10 गावांची पिढीजात पाठीलकी होती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडे. पुणे, सुपे, बंगळुरू अशा 3 परगण्यांची जहागिरी शिवाजीराजांच्या घराण्याकडे होते. का महाराजांनी स्वराज्याचा तास म्हणला? 10 गावांची पिढीजात पाठीलकी, 3 परगण्यांची जहागिरी, हाताखाली नोकर चाकर, हत्ती घोडे, गडगंजशी संपत्ती तथा बुरजांचे भरभक्कम गडीचे वाडे, हाताखाली नोकर चाकर. का महाराजांनी स्वराज्याचा तास मांडला?
त्याचे एकमेव कारण आहे इथल्या माता माऊलींचे हाल माझ्या राजाला बघवत नव्हते. दिवसा ढोळ्या गौमातीचे कत्तल होते ते हाल माझ्या राजाला बघवत नव्हते. आपली संस्कृती उद्ध्वस्त होते ती संस्कृतीची विकृती होणारी ती गोष्ट महाराजांना बघवत नव्हती. आणि छोटस का असेना पण स्वतःच राज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असावं आणि ते छोटस राज्य एक दिवस दिल्लीच्या दरबाराला देखील धडकी पैदा करू शकतं ही महाराजांनी त्या काळामध्ये सुरुवात केली. फक्त गरज होती ती संयमाची, शिस्तप्रिय नियोजनाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्षाची. ते महाराजांनी पूर्ण केलं. बघता बघता मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. बहुतांश भारत देशाच्या मगावरती मराठा साम्राज्याने राज्य केलं आणि पुढच्या काळामध्ये मराठा साम्राज्याच्या सीमा अबाधित राहिल्या. भावांनो, वेळ खूप झालेला आहे. खरं सांगतो 3 व्याख्यान करून आले. माझा पण हिसाब असलेला आहे. वेळ पण खूप झालेली आहे. सर्वांच्या पोटामध्ये कावळे ओरडतात मला माहित आहे. आणि म्हणून सगळ्यांना शेवटी एकच सांगायला भावांनो, तुमची जात कोणती असू द्या, तुमचा पंथ कोणता असू द्या, संप्रदाय तुमचा धर्म कोणता असू द्या, ज्या वेळेस शिवकार्य होईल ना, ज्या वेळेस धर्मावरती गोष्टी येईल ना, सर्वांनी एकत्र येऊन स्वराज्यासाठी त्या देवदेश धर्मासाठी कार्य करा. काही घेऊन नाही गेलं तरी चालेल. एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुम्ही स्वतःला छत्रपतींचे मावळे म्हणतात ना, आज एक निश्चय करा, मी छत्रपती शिवाजी राजांचा मावळा. आजपासून सुपारीच्या खांडाला देखील हात लावणार नाही तर तुम्ही छत्रपती शिवाजी राजांचे खरे मावळे. तो आदर्श आम्ही घेतला पाहिजे. तर सर्वांनी एका वर हात करायचे. शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांवरती एक काव्य रचना झाली. सर्वांनी एकदा आपले दोन्ही हात वर करायचे आणि सोबत काय वाजवायचे. इंद्रजनी जंब पर राड बसू अंब पर रावणस जंब पर रघुकुल राज है कोळबारी बाह पर शंभुरती नाह पर ओ सहस्र वाह पर राम द्विज राज है आवाद्रुम हंड पर चीतामृ हंड पर भूषण विचिंद पर दैत्य राज है तेजतम हंस पर कानदिनी कंस पर कोमलच हंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. छत्रपती शिवाजी महाराज की वीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा. नमः पार्वती पते शिव हर हर. भारतीय संविधानाचा, गौ मातेचा, हिंदू धर्म की धन्यवाद. जगदंब. धन्यवाद पांडुरंग. सुंदर असे या ठिकाणी व्याख्यान आपल्याच गावचे सुपुत्र आज जवळपास पूर्ण 4 कार्यक्रम त्याने केलेले आहेत. पहिल्यांदा कासारगाव, कोंदा, निलंगा, ताडमोगळी, त्याचबरोबर 14 कार्यक्रम या ठिकाणी मिरगाळी येथे झालेले आहेत. तरीही त्याच जोशाने त्याच स्फूर्तीने सुंदर असं व्याख्यान या सर्व श्रोत्यापुढे सादर केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर आज सकाळ